नाही, राजकीय चॅप्टर माझा आणि भारतीय जनता पार्टीचा Close झाला. त्यांचा राजकीय चॅप्टर पूर्णपणे क्लोज झाला तो Yes, पुन्हा yes. नव्याने दुसरा युटर्न. प्रश्न विचारा. दिस इज माय क्वेश्चन. वाय? पवार साहेबांना माझे आणि देवेंद्रजींचे रिलेशन्स माहीत होते. पुढे जे काही निर्णय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण पक्ष जे काही निर्णय घेतील, आय एम ओके विथ द डिसिजन. आणि मी कार्यकर्त्यांनाही सांगितले की आता लेट अस नाव बी अंडर अ अम्ब्रेला प्रॉपरली. डिसिजन्स जे काही येतील, आय हॅव लेफ्ट माय पॉलिटिकल फ्युचर इन हँड्स ऑफ देवेंद्रजी. पुढे कुठलीही बंडखोरी मी आता करणार. तुम्ही परत आता माघार नाही, आता तुम्ही जिथे आहे तिथंच राहणार आहे. आय हॅव डन नथिंग रॉंग. सी आज कागल शहरामध्ये मी तुम्हाला सांगू, 50% ज्या कागल शहरामध्ये जमण्या आहेत, आमच्या पुश्तीनी जमण्या आहेत, आमच्या पूर्वजांनी त्या जमण्या कर्तव्य म्हणून लोकांना दिलेल्या आहेत. आता मी आणि तुम्हाला सांगू, त्या जमण्या ज्या दिल्या आहेत ना, ते अजून 25 वर्षामध्ये त्या लोकांचे प्रॉपर्टी कार्ड झाले नाही आहेत. तर आता मला वाटते की जे माझ्या पूर्वजांनी केलेलं काम ते आता पुढे संवैधानिक पद घेऊन मला करावं लागणार आहे. सो मला काय फरक पडत नाही. आय थिंक मुश्रीफ साहेबांना मी विनंती करतो, यू आर फ्री टू डू. तुम्ही छत्रपतींच्या घरात ते येतं म्हणून त्याच म्हणजे तुम्ही आता परतीचे दोर कापून टाकलेले आहेत असं आपण म्हणायचं का? आता परतीचे डोर काय कापून टाकलेले आहेत आता परतीचे दोर. नाही, राजकीय चॅप्टर माझा आणि भारतीय जनता पार्टीचा Close झाला. देवेंद्रजींचा राजकीय चॅप्टर क्लोज झालेला आहे. पूर्णपणे क्लोज झाला तो Yes, पुन्हा yes, नव्याने जुन्या आठवणी आणि हे वगैरे नवीन राजकीय परिस्थिती. महाराष्ट्रात कसं राजकीय परिस्थिती सतत बदलत असते, त्याच्यामुळे जरा आम्ही प्रत्येकाला हा प्रश्न विचारत असतो की अच्छा, तुमच्याकडून काय ऑफर आली का नाही? फिल्ममध्ये साई सर म्हणतात की ते फिल्ममध्ये असतं ना, की आधी एकत्र असतं मग भांडण होतं, मग हॅपी एंडिंग असतं. तसं काय हॅपी एंडिंग वगैरे तुमच्या डोक्यात नाही आहे ना? हा, नाही आता एकदा हॅपी एंडिंग इज कागलचं परिवर्तन. नाही, मी एक आपल्याला सांगतो, मी 8 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं. नोबडी कॅन अक्यूज मी की मी भारतीय जनता पार्टीची लाईन टो नाही केली. मी आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. आणि नाव मी येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काम, जसं भाजपचं काम मी तळागाळापर्यंत पोहोचलं, तेच काम मी आता करणार आहे. दुसरा युटर्न. प्रश्न विचारा. दिस इज माय क्वेश्चन. वाय? पहिला युटर्न मी त्याला युटर्न म्हणत नाही. आय थिंक परिस्थिती अशा झाल्या की तेव्हा आपल्याला निर्णय घ्यावा लागला. इट इज अ पॉलिटिकल डिसिजन. कागल विधानसभेची तयारी मी बऱ्याच वर्षापासून करत होतो आणि याबद्दल मी माननीय देवेंद्रजींना नेहमी म्हटलं होतं की खासदारकीपर्यंत माझ्या पक्षाचं जी काही जबाबदारी असेल मी पूर्ण करीन, पण त्याच्यापुढे मला माझ्या विधानसभेचा विचार करावा लागेल. आणि जेव्हा तो निर्णय मला घ्यावा लागला पवारसाहेबांच्या पक्षात जाताना, तेव्हा मी देवेंद्रजींना भेटलो होतो. त्यांचे जे काय पॉलिटिकल कंपल्शन्स आज महायुती ते मी समजून घेतले, नो कंप्लेन्स. आणि माझे जे कंपल्शन्स होते त्यांनी समजून घेतले. आणि तेवढं परिपक्वतेचं आमचं दोघांचं रिलेशनशिप आहे. आणि त्यांना सांगून मी पवारसाहेबांच्या पक्षात प्रवेश केला. थोडक्या मतामध्ये माझा पराजय झाला, पण देवेंद्रजींवर नेहमी इलेक्शनच्या रिझल्ट्स नंतरही मी जात होतो, कामं करून घेत होतो. योगायोगाने मुश्रीफ साहेबांचं माझ्यामध्ये जे कम्युनिकेशन सुरू झालं आणि ही जे काही राजकीय अलाइनमेंट करायचं मेन काम देवेंद्रजींनी केलं. म्हणजे देवेंद्रजींनी मला तेव्हा एक 2-3 अपेक्षा व्यक्त केल्या की तुम्ही मुश्रीफावर पॅचअप करून घ्या. ते मी केलं आणि सेट की आता आपण एकत्र काम करूया, कम बॅक. आणि त्या अनुषंगाने मी आदरणीय पवारसाहेबांना मागच्या वर्षी भेटलो डिसेंबर महिन्यामध्ये. मी त्यांना माझी सिच्युएशन सांगितली आणि जे काय राष्ट्रवादी पक्षाची जी काय प्रक्रिया चालू होती त्या अनुषंगाने मी त्यांना म्हटलं की मला त्या प्रक्रियेवर काही बोलायचं नाही. आपल्या बाजूने ती प्रक्रिया योग्यच आहे. मर्जरची जी काय प्रक्रिया होती, आता त्याच्यावर काय होतं की इतक्या गोष्टी झाल्या की मला ते न बोललेलं बरं होईल. पण त्या प्रक्रियेच्या हिशोबाने मी त्यांना म्हटलं की असं माझं इच्छा आहे. तेव्हा पवारसाहेबनी पण ते ऐकून घेतलं आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या की निर्णयासाठी. आणि त्यानंतर मग मी हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तुम्ही ज्यावेळेला आपण पहिला इंटरव्ह्यू केला होता, ज्यावेळेला तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळेला मला आठवतं की तुम्ही म्हणाला होतात की मी राष्ट्रवादीमध्ये आलो आहे तर तो मी लॉंग टर्मचा विचार करून आलो आहे आणि भाजपचा चॅप्टर जो आधीचा आहे तो आता माझ्यासाठी संपला आहे. दॅट वॉज युअर येस पॉलिटिकल स्टेटमेंट. आता तुम्ही कसं बघता ते? सी ॲज आय सेड, मी थोडंसं डिप्लोमॅटिक बोलायचं आपल्याला मगाशी हिंट दिली की जी काय
राष्ट्रवादीची प्रक्रिया त्या काळात सुरू झाली होती अजितदादा हयात असताना, या सगळ्या अनुषंगाने मी पवारसाहेबांना विनंती केली की जर हे सगळं येऊन महायुतीच्या दिशेनेच जाणार असेल, आता सगळे सिच्युएशन्स काय बदलले, पण त्या काळात तर आय वुड बी कम्फर्टेबल टू गो बॅक टू माय ओरिजिनल पार्टी. आणि त्याच्यामुळं त्या अनुषंगाने मी पवारसाहेबांची भेट घेतली आणि ही अंडरस्टूड माय प्रॉब्लेम अँड ही सेड नो प्रॉब्लेम, यू कॅन टेक दिस डिसिजन. पण तो मुद्दा राहतो की तुम्हाला जर समजा मग तशी परिस्थिती निर्माण झाली नसती राष्ट्रवादीमध्ये, तर कदाचित तुमचा हा निर्णय व्हायला वेळ लागला असता की हा जास्त आधी झाला असता? काय पवारसाहेबांना माझे आणि देवेंजींचे रिलेशन्स माहीत होते आणि त्याच्यामुळं मला असं वाटलं की ओव्हरऑल आय वुड लव्ह टू वर्क विथ देवेंद्रजी आणि त्याप्रमाणे आपण हे डिसिजन्स घेतले. पुढे जे काही निर्णय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण पक्ष जे काही निर्णय घेतील, आय एम ओके विथ द डिसिजन. आणि मी कार्यकर्त्यांनाही सांगितले की आता लेट अस नाव बी अंडर अ अम्ब्रेला प्रॉपरली. डिसिजन्स जे काही येतील, आय हॅव लेफ्ट माय पॉलिटिकल फ्युचर इन हँड्स ऑफ देवेंद्रजी. पुढे कुठलीही बंडखोरी मी आता करणार नाही.